तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत आम्हाला फुटाणे। तर पहा, फुटाणे बनवण्यासाठी आम्ही इथे रेती घेतलेली आहे। तर ही रेती एकदम बारीक घेतलेली आहे आणि ही मित्रांनो रेती आपल्याला फुटाणे बनवण्यासाठी लागते, कारण आपल्याला फुटाणे हे रेतीमध्येच बनवावे लागतात। तर त्यासाठी आम्ही ही रेती घेतलेली आहे आणि ही रेती मित्रांनो थोडीशी मोठी असल्यामुळे आम्ही ही चाळून घेणार आहोत। तर त्यासाठी पहा, ही चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये आता थोडी चाळून घेणार आहोत, म्हणजे बारीक रेती आपल्याला फुटाणे बनवायला लागते। तर यामध्ये थोडीशी मोठी साईजची पण रेती आहे, तर त्यामुळे आम्ही आता हे चाळून घेणार आहोत। आणि त्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे। तर या लोखंडी तव्यामध्ये आम्ही आता फुटाणे बनवणार आहोत। तर आपण आता मोठाली बाजूला काढू आणि बारीक रेती आपण तव्यामध्ये घेऊ। तर पहा, मोठाली रेती सगळी बाजूला झालेली आहे आता आणि आपल्या तव्यामध्ये एकदम बारीक रेती अशी जमा झालेली आहे, बघू शकता। एकदम अशी बारीक रेती आम्ही चाळून घेतलेली आहे। तर पहा मित्रांनो, हे ते आज आम्ही चुलीवरतीच फुटाणे बनवणार आहोत आणि ते आता चूल पेटवून झालेली आहे आमची आणि वाळू ही आमची आता चाळून घेतलेली, एकदम बारीक बनवून घेतलेली आहे। तर आता हा तवा आपण आता चुलीवरती ठेवू। तर ही रेती आपल्याला चांगली गरम करून घ्यायची आहे आता, आणि गरम झाल्यानंतरच फुटाणे तयार होतात यामध्ये। आणि बघू शकता मित्रांनो, हे आम्ही घेतलेले आहेत हरभरे। तर अर्धा किलो आम्ही हरभरे घेतलेले आहेत आणि हे मित्रांनो आम्ही काबुली हरभरे घेतलेले आहेत। तर काबुली हरभऱ्याचे फुटाणे बनतात। तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला फुटाणे बनवायला हरभरे घ्यायचे आहेत। ते रेती तापेपर्यंत आपण आता मिठाचं पाणी करून घेणार आहेत। एवढं घेतलेलं आहे मीठ आणि त्याचं आता पाणी करून घेणार आहात। एवढं घेतलेलं आहे पाणी। तर आता आम्ही लगेच फुटाणे बनवायला सुरुवात करणार आहोत। तरी ती आपल्याला एकदम कडक अशी तापवून घ्यायची आहे। अगदी आपल्याला जसे बाजारामध्ये फुटाणे भेटतात अगदी तसेच फुटाणे आज आम्ही इथे चुलीवरती बनवणार आहोत। तर चला, आपण आता लगेच सुरुवात करणार आहोत बनवायला। रेती तापलेली आता। तर पहा, आता आम्ही लगेच बनवायला सुरुवात केलेली आहे फुटाणे। तर हे फुटाणे असेच आपल्याला रेतीमध्ये हलवीत राहायचे आहे। रेतीला जर जास्त ताव आलेला असेल तर झटपट असे फुटाणे तयार होतात। तर बघू शकता, लगेच सुरुवात व्हायला लागलेली आहे फुटाणे बनायला। तर पहा मित्रांनो, एकदम असे अर्ध्या मिनिटामध्ये सगळे फुटाणे तयार झालेले आहेत आणि आता एकदम झटपट असे काढून घ्यावे लागतात, नाहीतर ते जळून जातात। तर बघू शकता, खूप झटपट असे फुटाणे आपले तयार झालेले आहेत। आणि मित्रांनो, हे आपले फुटाणे तयार करून झाल्यानंतर यामध्ये लगेच आम्ही मिठाचं पाणी घालणार आहोत। गरम गरम असतानाच आपल्याला मिठाचं पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, अगदी आपल्याला जसे बाजारामध्ये फुटाणे भेटतात अगदी तसेच फुटाणे तयार झालेले आहेत। तर आता हे मिठाचं पाणी झटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आम्ही आता झटपट मिक्स करून घेणार आहोत। तर पहा, आमचं आता मिठाचं पाणी फुटाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे। तर आता हे थोडं सुकायला ठेवलेलं आहे आम्ही थोड्या मोठ्या ताटामध्ये। तर बघू शकता, खूप छान असे फुटाणे तयार झालेले आहेत आता। आणि आता पुन्हा आपण लगेच बनवून घेणार आहोत इकडचे पण।
तर मित्रांनो, या हरभऱ्याला पाणीसुद्धा चोळलेलं नाही, तर तसेच अगदी फुटाणे तयार होतात पाणी न चोळता. तर बघू शकता लगेच सुरुवात होते थोडं तापल्यानंतर. तर खूप छान असे फुलतात. आणि आपल्याला काढायला पण एकदम झटपट लागतात. तर आता मित्रांनो, हे सगळे फुटाणे आम्ही असेच बनवून घेणार आहोत. तर पहा मित्रांनो, आमचे आता सगळे फुटाणे बनवून झालेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, आमचे आज फुटाणे बनवून झालेले आहेत. तर बघू शकता एकदम अशी अगदी आपल्याला बाजारामध्ये भेटतात तसेच फुटाणे आपल्याला अशा प्रकारे घरच्या घरी बनवता येतात. आणि एकदम अशा सोप्या पद्धतीने फक्त आपल्याला अशी रेती घ्यायची एकदम बारीक मधली, आणि रेतीमध्ये बनवल्यास अशा प्रकारे हे तयार होतात. आणि मीठही आपल्याला जसं लागेल तसं घालता येतं. तर बघू शकता आमचे आता सगळे तयार करून झालेले आहेत आणि एकदम कडक पण झालेले आहेत. तर आता हे लगेच खायला तयार झालेत. आणि मित्रांनो, अशा प्रकारे घरच्या घरी आपल्याला हे फुटाणे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवता येतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला जाता जाता नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला पुन्हा भेटूयाचे एका नवीन व्हिडिओमध्ये.